नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यंदा अधिक मास केव्हा सुरू होणार आहे आणि किती दिवसांसाठी असणार आहे, तसेच या महिन्यात कोणते नियम पाळले पाहिजे आणि या महिन्याचे काय विशेष महत्त्व आहे, तसेच या महिन्यात आपण काय केले पाहिजे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी ज्येष्ठ महिना दोनदा येतो त्या वर्षात अधिक मास येतो। अधिक मासाला भगवान विष्णूंचा महिना मानला जातो। हा महिना भगवान विष्णूची पूजा दानधर्मी करायला विशेष महत्त्व आहे। तसेच अधिक मासाची काही रीतिरिवाज आणि विधी केले जातात। यंदा ज्येष्ठ महिना दोनदा येत असल्याने वर्ष 2026 मध्ये अधिक मास लागला आहे। चला तर मग जाणून घेऊया महिन्याचे महत्त्व आणि नियम। अधिक मास म्हणजे एक वाढीव महिना। वर्षात 12 महिने असतात, मात्र खगोलीय कारणांमुळे सौर वर्ष जे 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष जे 354 दिवसांचे असते, यातील 11 दिवसांचा फरक दरवर्षी येतो। सलग 3 वर्ष हा फरक 33 दिवसांचा म्हणजे संपूर्ण एक महिन्याचा असतो। यामुळे दर 3 वर्षांनी अधिक मास येतो। अधिक मास आल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात। हा महिना जवळपास 30 ते 33 दिवसांचा असल्याने वर्षातील महिने 13 होतात। यामुळे ज्येष्ठ महिना दोनदा गणला जातो। अधिक मासाचे काय धार्मिक महत्त्व आहे तर अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे। भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालनहार आहे। या महिन्यात विष्णूंची भक्ती, उपासना, पूजा, व्रत याला अत्यंत महत्त्व आहे। जो कोणी अधिक मासात संपूर्णपणे सात्विक भोजन करतो, भगवान विष्णूंची आराधना करतो, त्यावर कायम विष्णू कृपा करतात। तसेच या महिन्यात दान करायला देखील पुण्याचे मानले जाते। अधिक मास हा महिना धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानल्याने अनेक जण धार्मिक विधी या काळातच करतात। अधिक मास कधी सुरू होत आहे तर यंदा अधिक मास 17 मे 2026 रोजी सुरू होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल। याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत। एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अधिक ज्येष्ठ महिना। त्यामुळे या वर्षात काही सण पुढे जाणार आहे। वटपौर्णिमा देखील या वर्षी 29 जून रोजी असेल। अधिक मास 15 जून रोजी समाप्त होईल। अधिक मासात कोणते नियम पाळले पाहिजेत तर अधिक मास हा महिना काही नियमांचे पालन करणे अत्यंत फलदायी मानले जाते। या महिन्यात पूजा पाठ व भगवान विष्णूंची भक्ती करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते। तसेच सात्विक आहारावर भर देणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते। काही जण संपूर्ण अधिक मास व्रत करून केवळ फळे खातात। यामुळे पचनशक्ती सुधारते व शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर स्वच्छ होते। हे देखील महत्त्वपूर्ण कारण आहे। अधिक मासात मांसाहार करणे टाळावे, जमेल तितके शुद्ध अन्न ग्रहण करावे। केवळ शरीर नाही तर मनाची शुद्धी देखील करावी। आपल्या वागण्या बोलण्यात संयम आणि मधुरता असावी। मनात द्वेष, राग ठेवू नये। अधिक मासात काय करू नाही तर अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असला तरी देखील या महिन्यात काही मंगल कार्य करण्यास मनाई आहे। कोणतेही शुभ कार्य अधिक मासात केले जात नाही आणि या महिन्यात लग्न, मुंज, वास्तुशांती किंवा कोणतेही चांगले कार्य करणे टाळावे। अधिक मासात नवीन गोष्टींची सुरुवात केली जात नाही। कोणतेही शुभ वस्तू खरेदी केली जात नाही। या महिन्यात केवळ भगवान विष्णूंची पूजा आराधना करावी। निरंतर विष्णू नामाचा जप करणे अत्यंत फलदायी आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।